आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत जी माझ्या आईची अतिशय फेवरेट होती. तिला खिचडी अजिबात आवडत नाही. श्रावण महिन्यात वरई खाल्ली जात नाही. त्याचबरोबर साबुदाणा वडे करायचे म्हणले तर ते इतके ऑइली होतात की तेही सारखे खाल्ले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आई हा फेवरेट पदार्थ बनवायची, तो म्हणजे साबुदाण्याचे थालीपीठ. इतके सुंदर आणि इतके टेस्टी हे थालीपीठ होतात, काही विचारायलाच नको. चला, आज अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे या साबुदाण्याच्या थालीपीठासाठी, ज्यामुळे तुमचं हे थालीपीठ अगदी परफेक्ट असं होणार आहे. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. अतिशय झटपट अशी ही रेसिपी तयार होते. यासाठी साबुदाणा भिजवावा लागेल. साबुदाणा जर कधी भिजायला घालायचं विसरला असाल तरीही तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये 1 कप साबुदाणा अगदी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. फक्त एक 4 ते 5 मिनिटं हा साबुदाणा भाजून घ्यायचा. साबुदाणा भाजल्यामुळे तो छान हलका होतो, आतमध्ये छान भाजला जातो. साबुदाणा काढून घेतल्यानंतर लगेच याचमध्ये अर्धा कप शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे फ्रेश भाजून घेतल्यामुळे त्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या थालीपीठाला येतो. शेंगदाणे देखील अगदी कमी गॅसवरती खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे. तसं जर कोणताही पदार्थ बनवताना शेंगदाणा जर तुम्ही फ्रेश भाजून घातलात तर त्याचा फ्लेवर अतिशय छान असा येतो. तो एक खमंगपणा आहे ना, तो फक्त शेंगदाणे कुटामुळेच येतो. चला, शेंगदाणे भाजून झालेत. आता घेऊयात आपण साबुदाणे बारीक करायला. सगळ्यात आधी फक्त साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि अगदी बारीक अशी याची पूड तयार करून घ्यायची. आता ही पूड जर तुमची थोडीशी मोठी राहिली तर तुम्ही ती चाळणीने चाळून घेऊ शकता. जी आपली नेहमीची पिठाची चाळण असते ती चाळून स्वच्छ धुवून वगैरे साफ करून घ्यायची आणि त्या चाळणीने तुम्ही चाळू शकता. परंतु मी इथे बारीक करतानाच अगदी बारीक असं पिठासारखं ते बारीक करून घेतलंय. त्यानेच पीठ एका बाउलमध्ये काढून झालं की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड असा हा शेंगदाणा वाटून घ्यायचा आहे. खमंग असा भाजलेला शेंगदाणा ओबडधोबड असा वाटून घेतला की थालीपीठामध्ये ज्या वेळेला छान ते शेंगदाण्याचे कण तोंडात येतात खाताना, ते खूप छान लागतात. तुम्हाला हवा असेल तर अगदी बारीक पूड केली तरीही चालेल. शेंगदाणा काढून घेतला की आलं आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर या ठिकाणी आलं हिरवी मिरची वाटताना 1 चमचा जिरंही यामध्ये वाटू शकता. चला, आता घेऊयात आपलं पीठ मळायला. साबुदाण्याची जी काही आपण पावडर करून घेतली आहे त्यामध्ये 2 बटाटे मी हाताने छानपैकी मॅश करून घालते. बटाटे छानपैकी उकडून घ्यायचे, ते अशा पद्धतीने हाताने मॅश करून घालायचे. आता यामध्ये हा कूट आहे तो 3 ते 3.5 चमचे घालून घ्यायचा. त्याचबरोबर आलं हिरवी मिरचीचे जे काही वाटण केले तेही घालून घ्यायचं. अतिशय सोपी, सुटसुटीत आणि अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुमच्याकडे जर श्रावण महिन्यातल्या उपवासाला वरई चालत असेल तर वरई देखील तुम्ही थोडीशी भाजून साबुदाण्याबरोबर बारीक वाटून घेऊ शकता. तसंही थालीपीठ केलं तरीही चालेल. चला, आता हे पीठ छानपैकी मळून घ्यायचे. सुरुवातीला बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये छान पीठ भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला ह्याचा एक मीडियम घट्ट असा डो मळून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये हा डो आपल्याला मळायचा आहे. इथे साधारण मला एक अर्धा कप पाणी लागलं एवढा डो मळायला. सुरुवातीला बटाटा उकडलेला मऊ होता, त्यामुळे त्याच्यामध्ये छान पीठ आधी मिक्स करून घ्यायचं, त्यानंतरच पाणी घालायचं. आता एक 15 मिनटं पीठ छानपैकी भिजू द्यायचं. 15 मिनटं झाले, पीठ छानपैकी भिजलं गेले. तवा गरम करायला ठेवलाय. आता घेऊया थालीपीठ आपलं थापायला. त्यासाठी स्वच्छ असं एक पांढरा रुमाल घ्यायचा, कोणताही चालेल, फक्त स्वच्छ असावा. त्यावरती हे थालीपीठ आपण थापायला घेऊयात. सगळ्यात आधी पाण्याच्या हाताने पीठ छान मळून घ्यायचं आणि त्याचा असा छानसा उंडा तयार करून घ्यायचा. ज्या वेळेला आपण पीठ भिजवतो त्यावेळेला साबुदाण्याचं पीठ छानपैकी 15 मिनिटामध्ये मॉइश्चर पकडतं आणि छान ते सॉफ्ट होतं. त्यामुळे परत ओलाव्याने फक्त पाण्याच्या हाताने तुम्ही ह्याचा उंडा काढून घ्या. छान त्याचा हातावरती रोल करून घ्या आणि अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्या. थालीपीठ थापताना कडेने चिरा जातात, अजिबातही घाबरायची गरज नाही. पाण्याचा हात घेत घेत छान असं हे थालीपीठ एकसारखं थापून घ्यायचं. गोष्ट ती म्हणजे थालीपीठ थापण्या अगोदर खालचा रुमाल पूर्ण ओला असला पाहिजे. त्याच्यावर छान अगोदर तो ओला करून घ्यायचा आणि थालीपीठ थापायच्या अगोदर पाण्याचा शिंतोडा द्यायचा, नंतरच उंडा त्यावर ठेवून छानपैकी थापून घ्यायचं. अशा पद्धतीने तव्याला तूप लावायचं. अलगद रुमाल पलटी करून छानपैकी थालीपीठ आपण सोडून घ्यायचं. इथे तुम्ही तूप किंवा शेंगदाणा तेल काहीही वापरू शकता. तुम्हाला जे आवडतं, तुम्ही जे उपवासाला खाता ते तेल तूप तुम्ही इथे वापरू शकता. थालीपीठ भाजताना सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे थालीपीठ लगे लगे पलटी करायचं नाही. थालीपीठाला छान शेप पकडू द्यायचा, छान ते खालून थोडंसं क्रिस्पी होऊ द्यायचं, त्यानंतरच पलटी करायचं आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं. हे थालीपीठ भाजताना थोडासा वेळ लागतो. साबुदाण्याचं थालीपीठ आहे त्यामुळे थोडंसं शिजायला वेळ लागतो. एक 6 ते 7 मिनिटं लागतात एक थालीपीठ व्हायला. आणि थालीपीठ तुम्हाला जेवढं जास्त क्रिस्पी करायचं आहे तेवढं तुम्ही क्रिस्पी करू शकता. परंतु जर तुम्हाला खायला वेळ असेल तर त्यावेळेला तुम्ही अगोदर थालीपीठ
थालीपीठ थोडी थोडी भाजून ठेवा, गोळी गोळी भाजून ठेवा आणि ज्या वेळेला तुम्हाला थालीपीठ खायचंय त्यावेळेला तव्यावर छान क्रिस्पी कुरकुरीत करा आणि नंतर खा. कारण साबुदाण्याचे थालीपीठ आहे, साबुदाणा शिजल्यानंतर मऊ पडतो. त्यामुळे हा मऊ झालेला थालीपीठ जर तुम्हाला खायचं नसेल तर जे खायच्या टायमिंगला ज्या वेळेला तुम्ही फराळ करणार आहात त्यावेळेला छान क्रिस्पी कुरकुरीत तव्यावरती करा आणि नंतरच खा. गरमागरम खाणार असेल तर काही हरकतच नाही. अतिशय सुपर टेस्टी असे थालीपीठ तयार झालेत. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून खायची असेल तर लगेच शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन टेस्टी फराळाच्या रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.